नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना एअर फ्रायवालं चिकन तंदुरी बनवतो आहोत. जे फक्त लेग पीस मी घेतलेले आहेत आणि इतकं डिलिशियस बनतं ना, जे तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये वगैरे ही अगदी गिल्ट फ्री खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठेही मनात हे येणार नाही की आपण तळलेलं वगैरे खातो. इथे कुठेही जास्त तेलाचा वापर नाही आहे. फक्त चमचाभर असं तेल वापरणार आहोत आणि छान डिलिशियस असं चिकन तंदुरी बनवणार आहोत आपण एअर फ्रायमध्ये. त्यासाठी काय केलेलं आहे, चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत मी. इथे जवळपास 5 लेग पीस आहेत. अर्धा किलोपेक्षा जास्तच असतील कारण का मस्त मोठे मोठे असे लेग पीस आहेत. त्यानंतर छान स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आपण हंकट जे असतो ना तो घेतलेला आहे. म्हणजे मी एकाच चहाच्या गाळणीमध्ये दही ठेवलं होतं, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निथळून जाईल. तुम्ही किंवा रुमालामध्ये वगैरेही तसं लटकवून वगैरे ठेवू शकता दही. आणि त्यानंतर बेसिक मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, मीठ, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला छान टेस्टी बनवण्यासाठी आणि त्यानंतर थोडासा तंदुरी मसाला वगैरे वापरलेला आहे. त्यानंतर चिकन मसाला थोडासा टाकलेला आहे आणि थोडंसं ना फूड कलर वापरते, जेणेकरून त्याला छान असा एक कलर येईल. फूड कलर ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीही चालेल. पण मी आता व्हिडिओसाठी बनवते आहे. मी रोजच्या वापरासाठी जर घरी येत आपण खात असो ना, तसं तेव्हा मी फूड कलर वगैरे वापरत नाही जास्त करून. पण व्हिडिओसाठी वगैरे ना थोडंसं वापरते, जेणेकरून तो दिसायला छान आकर्षक वगैरे दिसतो. खूप छान दिसतो दिसायला. आणि कसं बघण्यावरच थोडंसं असतं ना, त्याच्यामुळे मी थोडंसं वापरलेलं आहे फूड कलर. ते ऑप्शनल आहे. आणि एका मोठ्या लिंबाचा असा ज्यूस टाकलेला आहे. आणि हे सगळं मॅरिनेशन ना आपण चिकन लेग पीसला जे आहेत ना छान असं लावायचं आहे. चोळून चोळून लावायचं आहे. आणि इथे मी ना थोडंसं तेल टाकायला विसरली होती, त्याच्यामुळे थोडंसं मी इथे तेल टाकते आहे. 1 चमचाभर आपण तेल वापरणार आहोत. ह्याच्यामध्ये मॅरिनेशनमध्येच वापरणार आहोत. नंतर वरतून मी कुठेही तेल, बटर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लावू शकता, पण वेट लॉस जे करतात ना त्यांच्यासाठी तर असं जेवढं कमी तेलाचं खाल ना तेवढं चांगलं असतं. त्यासाठी बघा मी इथे छान मसाले लावून झाल्याच्यानंतर तेल टाकते आहे थोडंसं चमचाभर. पहिले विसरली होती मी. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मसाले छान ना चोळून चोळून लावायचे. आणि मी इथे पहिलेच जेव्हा आपण आणले होते ना त्याला तेव्हाच दुकानदाराकडनं कट करून आणले, म्हणजे कट त्याला मारून घेतले होते लेग पीसला. त्याच्यामुळे त्या खाच्यांमध्येही व्यवस्थित त्या कट्समध्येही छान मसाला ना मुरला गेला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्या व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि मॅरिनेशन म्हणाल ना तर तुम्ही जेवढा तुमच्याकडे टाईम असेल ना तेवढं तुम्ही लावू शकता. बराच वेळ ठेवू शकता, 2 तास 4 तास कितीही तास लावून ठेवू शकता. माझ्याकडे आता जास्त वेळ नव्हता, त्यामुळे फक्त मी अर्धा तासच ठेवलेला आहे. छान इथे बघा मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. इतकं मस्त याला कोटिंग आलेलं आहे पूर्ण मसाल्यांचं. आणि इथे छान असं. आणि त्याच्यानंतर मी आता हे जेव्हा एअर फ्राय करणार ना त्याच्या आधी मी पहिले 10 मिनटं एअर फ्रायला फ्री हीट करून घेतलं होतं 180 डिग्री सेल्सिअसवर. आणि त्याच्यानंतर आता इथे सगळे आता पीसेस व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा तासानंतर. आणि त्याच्यानंतर मी इथे आता छोटं एअर फ्राय आहे त्याच्यामुळे मी इथे 2च पीस टाकते आहे. लेग पीस जे आहेत ते मोठे वगैरे असतील तर एकदम सगळे जाऊ शकतात, पण इथे माझं छोटं एअर फ्रायर आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 2च पीस राहतात. आणि आता इथे बघा 2 पीस ठेवलेले आहेत. आणि एअर फ्रायमध्ये इथे आपण ठेवून द्यायचं. नंतर इथे मी 200 डिग्री सेल्सिअसला जवळपास 180 डिग्री सेल्सिअसला इथे जवळपास मी इथे 10 मिनटं पहिले ठेवलं. त्याच्यानंतर 10 मिनटानंतर आता इथे बघा 10 मिनटं झालेले आहेत. एका साईडने थोडंसं कुक झालेलं आहे. त्यानंतर आपण पहिले त्याची जागा चेंज करायची, म्हणजे उलटा करायचा त्याला. उलटा पलटा करूनच आपण हे व्यवस्थित असं कुक करून घेणं आहे. सगळ्या साईडने छान असं कुक व्हायला पाहिजे, कुठेही कच्चं राहता कामा नये. आणि ते पलटून घेतलेलं आहे. आणि पुन्हा मी तेवढंच मिनटं 10 मिनटं पुन्हा तसंच ठेवणार आहोत आपण. दुसऱ्या साईडनेही 10 मिनटं कुक करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने ना 20-1 मिनटामध्ये आपलं मस्त असं इथे एअर फ्रायवालं बघा चिकन तंदुरी ते तयार झालेलं आहे. आणि इतकं टेम्पटिंग दिसतंय खायला, तर खरंच खूप ज्युसी लागतो आणि खरंच खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि ते दोन्ही पीसेस मी इथे काढून घेते आहे सर्विंग प्लेटमध्ये. आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी मस्त असं कांदा आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून बारीक चिरलेली छान असं गार्निश केलेलं आहे. फायनल लुक बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय ना. बघता बघताच तुम्हाला तोंडाला नक्कीच पाणी सुटेल, इतकं टेस्टी झालं होतं एअर फ्रायवालं तंदुरी चिकन. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया वैशूज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.